रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। करायचं काय? अरे भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? अरे या अधिकाऱ्याच्या नावानं, अरे या अधिकाऱ्याच्या नावानं, गट विकास अधिकाऱ्याची नावानं, गट विकास अधिकाऱ्याची नावानं, या महाराजांच्या इंजिनिअरच्या नावानं, या महाराजांच्या इंजिनिअरच्या नावानं, अरे या अधिकाऱ्याचं करायचं काय? एक रस्ता दाखवून त्याच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत जे कामं केलेत त्या मार्फत त्यांनी एका रस्त्यावर 3-3, 4-4 बिलं उचललेत। आम्ही बीडो साहेबाला बोलतो, बीडो साहेब म्हणते आमचे हात बांधलेत। म्हणजे तुमचे हात नेमके कोणी बांधलेत? कोणी तुमचे पैसे घ्यायला हात बांधले जात नाहीत आणि चौकशी करायला तुमचे हात कोणी बांधले जातात? ते नाही आमच्या आमदाराचा दबाव आहे, आमच्या राजकीय दबाव येतो। मग राजकीय तुमच्या दबाव येतो, तुमचे हात बांधलेले, तुम्ही लोकांचे कामं करणार आहेत का नाही? हा बोगस कामं करून आम्ही शिवसाहेबाला बोललो, शिवसाहेबाशी चर्चा केली किंवा एवढाला भ्रष्टाचार चालला आहे। तालुक्यातले प्रामुख्याने आम्ही हे तालुके निवडलेले आहेत। यामध्ये घरकुल आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, या आवास योजनेमध्ये जे लोक आता या दिवाळीनंतर ऊसतोडी काम करायला जाणार आहेत त्यांचे प्रलंबित चेक आहेत, त्यांचे उर्वरित जे भांडवल आहे ते संपत चाललेलं आहे आणि आता त्यानंतर ते ऊसतोडीने जाणार आहेत। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला असं सांगतो की लवकरात लवकर एवढ्या 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांचे उर्वरित रक्कमेचे धनादेश तात्काळ वितरित करण्यात यावे। ज्या दलित वस्तीसाठी शासनाने प्रशासनाच्या स्तरावर जाऊन चौकशी करावी व तिथले लाईट्स वगैरे लावण्यात यावे। त्यानंतर जी दलित वस्ती बीड जिल्ह्यात जातीवाद जास्त वाढलेला आहे, येणाऱ्या मागच्या काळात काही 15-20 दिवसापूर्वीच किंवा मयत करण्यासाठी जागा देत नव्हते काही लोक, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी स्मशानभूमीचा प्रॉब्लेम। वंचित बहुजन आघाडी वारंवार यांना बोलून सांगून हे अधिकारी जवळजवळ हे 3 तालुक्याचा विषय आहे, पाटोदा, शिरूर आणि बीड। या तिन्ही तालुक्यामध्ये गावामध्ये कामं अतिशय खालच्या दर्जाचे कामं होतात आणि अधिकाऱ्याला हाताखाली धरून ग्रामपंचायतचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, हे बोगस कामं करून त्यांचा निधी हे खातेत आणि जे घरकुलवाले रमाई आवास योजनाच्या कामं आहेत त्यांच्याकडून पैसे घेतात। पैसे घेऊन त्यांच्यावर त्याचे एकही काम करत नाहीत। आम्ही माझे तालुका अध्यक्ष जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष जे माने आहेत, पाटोद्याचे गायकवाड आणि बीडचे किरण वाघमारे, हे तिघांनी वारंवार या